श्रोते हो, आरती गोडसे यांनी केलेलं कीर्तन आता ऐकूया. विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन. त्यांना तबला साथ करतायत अमेय भिडे आणि हार्मोनियम साथ करतायत अशोक गोडसे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिन्नाशयति विघ्नानां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ती मोरया. हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोकुल संकट हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. तीर्थी धोंड पाणी देव रोकडा सचनी. तीर्थी धोंड पाणी देव रोकडा सचनी. मिळाली व्यासंत संग समर्पिता भले अंग. मिळाली व्यासंत संग समर्पिता भले अंग. तीर्थी धोंड पाणी देव रोकडा सचनी. तीर्थी भाव फळे. तीर्थी भाव फळे. येथे अनाडते वळे. येथे अनाडते वळे. तीर्थी धोंड पाणी देव रोकडा सचनी. तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. गेले गेल्या कळे ताप. गेले गेल्या कळे ताप. तीर्थी धोंड पाणी देव रोकडा सचनी. तीर्थी धोंड पाणी देव रोकडा सचनी. रोकडा सचनी. रोकडा सचनी. अत्यंत परखड स्पष्ट वक्ते आणि समाजात बळावलेल्या अंधश्रद्धेवर दांभिकपणावर सडेतोड भाष्य करणारे संत म्हणजे संत तुकोबाराय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये वास्तविकपणे निश्चित फरक आहे. पण बऱ्याच वेळा सर्वसामान्य माणसं ही अंधश्रद्धेलाच श्रद्धा म्हणून उराशी धरतात.
जी गोष्ट माणसाला सकारात्मक कृती, वृत्ती आणि मनःशांती देते ती श्रद्धा, आणि जी गोष्ट माणसाला भीतीच्या आहारी जाऊन सारासार विचार विवेक गमवायला लावते ती अंधश्रद्धा. म्हणून महाराज म्हणतात, डोळसपणे पहा, देव शोधताय तो तीर्थांमध्ये दगड धोंड्यांमध्ये नाही, तर सज्जनांच्या ठाई तुम्हाला दिसेल. खुद्द भगवंतांनीच आपलं राहण्याचं ठिकाण नारद मुनींना सांगितलं आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदये नच मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. पद्मपुराणामधला हा श्लोक आहे. भगवंतांचं गुणगान गाणाऱ्या, स्मरण करणाऱ्या या सज्जनांच्या सहवासामध्ये राहिलं तर मलाही देवाचं दर्शन घडेल असं महाराज म्हणतात. नुसत्या तीर्थक्षेत्री जाण्याने काय होणार आहे? संपूर्ण भक्तिभाव, समर्पण वृत्ती, निस्सीम श्रद्धा ठेवली तरच पुण्य फळाला येईल. अज्ञानी अथवा दुष्ट प्रवृत्तीचे लोकही वळणावर येतील, म्हणजेच त्यांचे अंतःकरण शुद्ध होईल. भवताप निवारण होऊन पापही नष्ट होईल. केवळ सज्जन सहवास हे घडवून आणतो, कारण त्यांच्याकडे अहंता किंवा श्रेष्ठत्वाची भावना याच्यापैकी काहीही नाही. केवळ देवावर भक्ती आणि श्रद्धा आहे. नेमकी हीच श्रद्धा ठेवताना आमचा अहंकार आड येतो. म्हणून अहंकार हा सर्वथैव त्याज्य आहे. अहंकार होण्याची 7 कारणं क्षेमेंद्र यांच्या दर्पदलनम ग्रंथामध्ये सांगितली आहेत. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्तथा प्राधान्येन मनुष्याणां सप्तैते मदहेतवः. उच्च घराणे म्हणजे कुळाचा अहंकार, धन, ज्ञान, रूप, पराक्रम, दान आणि तप ही अहंकार होण्याची 7 प्रमुख कारणं सांगितली आहेत. अहंकार बळावला की विनम्रता कुठून येणार? मग प्रेमही नाही आणि भक्तीही नाही. एकवेळ अज्ञानी मनुष्य चिकित्सा न करता श्रद्धापूर्वक विश्वास ठेवेल, पण ज्ञानाचा अहंकार तो तर फजितीच घडवून आणतो. ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी समर्पक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. नवल अहंकाराचे गोठी, न लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी. अतिज्ञानाच्या हव्यासाने चिकित्सा वृत्ती बळावते. मग आम्ही विज्ञाननिष्ठ आहोत, पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी देवाचं अस्तित्व नाकारण्याचीच वृत्ती फोफावते. देव नाहीच हे म्हणणं सोपं आहे, कारण आहे म्हटलं की पुढचा प्रश्न आला, मग दाखवा. एका शिष्याने गुरुंना अनेकवार विनंती केली, गुरुवर्य मला देवाचं दर्शन घडवा. गुरूंनी त्याला ब्राह्म मुहूर्तावर नदीवर यायला सांगितलं. भल्या पहाटे नदी पात्रात दोघं शिरले. पात्राच्या मध्यभागी गेल्यावर गुरूंनी शिष्याची मानगुड धरली आणि पाण्याखाली डोकं दाबून ठेवलं. कसा बसा जीव वाचवत श्वास घ्यायला झगडत शिष्य पाण्यावर आला. धापा टाकत गुरुदा म्हणाला, अहो मी तुम्हाला देव दाखवायला सांगितला, तुम्ही तर मला थेट देवाकडेच पाठवायची तयारी केलीत. माझा जीव किती तळमळला हो. गुरु म्हणाले, अशी तळमळ तुला जेव्हा भगवंत प्राप्तीची लागेल ना, तेव्हाच देव दिसेल. अशी देव पाहण्याची आम्हाला तळमळ लागते का? मग पुन्हा प्रश्न उरतो, देव आहे की नाही? आम्हाला तळमळच नाही, त्यामुळे जे सोयीस्कर आहे तेच आम्ही उचलतो. हा खरं तर ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण प्रश्न म्हणून सोडवायचा तर त्याला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे स्वतः शोधायचं, हे तर कठीण काम आहे, कारण तो दिसतच नाही. दुसरा मार्ग म्हणजे त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवून उत्तर शोधायचं. संतांचे बोल हे अनुभव सिद्ध आहेत. ते तत्वज्ञान अभंग आहे, त्यामुळे त्यांनी देव आहे म्हटल्यावर देव आहे हे निश्चितच. ज्ञानदेव म्हणे आनंद चिदघन ब्रह्म सनातन विठ्ठल हा. मग तुम्ही आम्ही काय माऊलींपेक्षा, तुकोबारायांपेक्षा अथवा एकनाथ महाराज या आणि अशा अन्य संतांपेक्षा ज्ञानी आणि श्रेष्ठ आहोत का, की त्यांचं सांगणं खोडून काढायचं आणि देव नाही असं म्हणायचं? संत वचनांवर निस्सीम श्रद्धाही ठेवलीच पाहिजे, कारण ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. संतांनी कर्मकांडावर प्रहार केला, अहंकाराचा निषेध केला, पण ईश्वरावर आणि आत्मज्ञानावर श्रद्धा ठेवायला शिकवलं. धर्माचं मूळ तत्वज्ञान हे समाजाला शिकवलं. तुकोबाराय म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भार माथा. आत्मज्ञान, भक्ती आणि समत्व ही वेदांताची शिकवण सोप्या भाषेत समाजाला शिकवली. अंधश्रद्धेने
दिखाव्याला, ढोंगाला बळी पडून समाजाने स्वतःचं नुकसान व अधोगती करून घेऊ नये. खऱ्या देवाचं रूप लोकांनी ओळखावं यासाठी संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. खुद्द भगवंतांनी आपल्या श्रीकृष्णावतारामध्ये अशाच एका अंधश्रद्धेमधून ब्रजवासियांची सुटका करून घेऊन खऱ्या अर्थाने देवाची ओळख कशी करून दिली हा कथाभाग पाहू आणि पूर्वरंग येथेच थांबवू. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सचनी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सचनी, रोकडा सचनी, रोकडा सचनी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी, कलगी विराजित कुटिलाल कलितिलास कस्तुरी, तिलक केशरी गंध हरी हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद हरी हा भक्त सखा गोविंद हरी हा आनंदाचा कंद. विठोबांना दफ्तरदार यांनी अत्यंत बहारदार असा हा कटाव लिहिला आहे, ज्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं अत्यंत सुंदर असं वर्णन आहे. या आनंदकंद श्रीहरीच्या चरित्रातील ही कथा विष्णू पुराणामध्ये आलेली आहे. जन्मताच दुथडी भरून वाहणारी नर्मदा नदी ओलांडून गोकुळात प्रवेश केलेल्या कृष्णाने आपल्या बाललीलांनी गोकुळवासियांना आकृष्ट करून घेतलं होतं. पूतनेचा वध, शकटासुराचा वध, कालिया मर्दन असे असंभाव्य पराक्रम असो, अथवा यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये घडवलेले ब्रह्मांड दर्शन असो, आपल्या अलौकिक शक्तीचं दर्शन भगवंतांनी बालवयातच घडवून आणलं. तसंच एकीकडे गोप सवंगड्यांना जमवून दही दूध नवनीत चोरीचे बालसुलभ खेळही श्रीकृष्ण खेळत होता. समतेचा तसंच जातपात विसरून एक होण्याचा सामाजिक पायाही श्रीकृष्ण रचत होता. गोरस नवनीत मथुरेला नेऊन विकण्यावर बंदी घालत असतानाच ते सर्व गोकुळातल्या बाळ गोपाळ आणि रहिवाशांच्या मुखीच जाईल आणि ते दष्टपुष्ट होतील ही दृष्टीही कृष्णाने गोकुळवासियांना दिली. आपल्या हिताच्याच या सर्व गोष्टी कृष्ण करत आहे हे समजल्याने गोकुळवासियांसाठी कृष्ण वाक्य हे ब्रह्मवाक्यापेक्षा काही कमी नव्हतं. ऋतुचक्र फिरत असतानाच पर्जन्य काल सुरू झाला. पाणी म्हणजे जीवन आणि शेतकरी वा गोधन पालन करणाऱ्यांसाठी ते ईश्वर स्वरूपच आहे. अशा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची तर गोकुळामध्ये सर्वत्र पूजेची लगबग सुरू झाली. आई, कसली ग पूजा येऊ द्या? कुतूहलाने श्रीकृष्ण विचारता झाला. बाळा, आपण सर्व गोकुळवासी इंद्रदेवांची पूजा करतो, त्याचीही तयारी आहे बरं. ही यशोदाने हसून उत्तर दिलं. कृष्णाला कळे ना, इथे इंद्रदेवांचा काय संबंध? तो तर देवांचा राजा आहे, मग त्याची का पूजा करायची? वदसी माते काय म्हणून गे, वदसी माते काय म्हणून गे, इंद्रा सर्वही पूजिती, इंद्रा सर्वही पूजिती, बाळा वृष्टी करीतो यास्तव, बाळा वृष्टी करीतो यास्तव, सुजला सुफला धरती, सुजला सुफला धरती, वदसी माते काय म्हणून गे.
कृष्णाने इंद्रदेवांची पूजा केली की ते प्रसन्न होतात आणि मग उत्तम पाऊस पडतो. आपलं गोधन हे हिरव्या चाऱ्यावर धष्टपुष्ट होतं. आपली उपजीविका शेतीमधून होते. ती उत्तम पिकावी म्हणून पर्जन्यमान उत्तम हवं म्हणून इंद्रदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे. कृष्णाची काही समजूत पटेना. पर्जन्यमान उत्तम राखणं हे देवांचा राजा इंद्र याचं कर्तव्यच आहे. ती त्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्याला प्रसन्न ठेवायला लागावं हा अन्याय मी यापुढे तरी नक्कीच होऊ देणार नाही. या अंधश्रद्धेमधून माझ्या ब्रजवासियांना मुक्त करून मी त्यांना योग्य मार्ग दाखवीन. आणि तत्काळ आपल्या सवंगड्यांना पाचारण केलं. त्यांना पटेल, समजेल, रुचेल असं सांगणं आवश्यक होतं. समाज धारणा आणि मुळातून रुजलेल्या रूढी परंपरा या अचानक बदलत नाहीत. एकतर त्यातला फोलपणा दाखवून द्यायला लागतो अथवा ते अन्यायकारक आहे हे पटवून द्यायला लागतं. त्या रूढींना पर्याय द्यावा लागतो. अगर त्याचे घडून येणारे बरे वाईट परिणाम असतील त्यांचा समर्थपणे सामना करावा लागतो. कृष्णाला या सर्व गोष्टींची जाण होती आणि परिणाम झेलायला कृष्ण तर समर्थ होताच. इतकंच नव्हे तर अन्यायाविरुद्ध समाजाची एकजूट कशी करायची याचंही ज्ञान, धोरण आणि दूरदृष्टी कृष्णाकडे होती. इंद्रपूजा का करू नये याचं योग्य स्पष्टीकरण कृष्णाकडे होतच. त्याचे परिणाम काय होतील हेही कृष्ण जाणून होता. आपला खरा देव कोण आहे याची जाणीव त्याला ब्रजवासियांना करून द्यायची होती. गोवर्धन गोवर्धन आपुला देव आहे. गोवर्धन आपुला देव आहे. गोवर्धन अन्नदाता परिपूर्णतया पाहे. अन्नदाता परिपूर्णतया पाहे. भजा त्यात प्रार्थना करा त्याची. भजा त्यात प्रार्थना करा त्याची. यशधन दे हा यशधन दे रक्षिसी जगा माझी. यशधन दे रक्षिसी जगा माझी. जगा माझी. जगा माझी. आपला खरा देव गोवर्धन आहे. पूजा करण्याच्या बदल्यात इंद्रदेव पाऊस पडत असतील तर ही स्वार्थी बुद्धी झाली. गोवर्धन पर्वत तर किती निस्वार्थपणे आपली सेवा करतो. हिरवा चारा, फुलं, फळं यांनी समृद्ध असणारा हा पर्वत हाच आपला खरा देव आहे. तेव्हा अंधश्रद्धेने इंद्राची पूजा करणं आता बंद करा. गोवर्धनाची पूजा आपण यापुढे सुरू करू. कृष्णाचे हे आवाहन बुद्धीला पटलं आणि गोकुळवासियांनी इंद्रपूजा तत्काळ थांबवली. इंद्रपूजा बंद झाली. ही वार्ता इंद्रापर्यंत गेली. इंद्राच्या अहंकाराला धक्का पोचला. संतापाने अंगाची लाही लाही झाली. वृत्त ते ऐकता इंद्र क्रुद्ध झाला. वृत्त ते ऐकता इंद्र क्रुद्ध झाला. मजलाव मानितो दृष्ट कोण झाला. मजलाव मानितो दृष्ट कोण झाला. वृत्त ते ऐकता इंद्र क्रुद्ध झाला. वृत्त ते मी देवांचा राजा आणि माझी पूजा करण्याचं थांबवलं. कोणाचं एवढं धारिष्ट्य आणि ब्रजवासींना एवढं धाडस झालंच कसं? कोण आहे त्यांचा बोलविता धनी? माझा उपमर्द केल्याचं काय शासन मिळेल हे कळेलच त्यांना. असं म्हणून इंद्रदेवाने वरुणाला गोकुळावर अतिवृष्टी करण्याची आज्ञा केली. गोकुळ जलमय झालं. आपले मुलाबाळांचे गोधनाचे प्राण वाचावे म्हणून सर्व कृष्णापाशी आले. काहीतरी मार्ग दाखव म्हणून विनवण्या करू लागले. भीतीने जीवन विस्कळीत झालं. तत्काळ कृष्णाने सर्वांना धीर दिला. संकट समयी आपण सर्व एक असणं हे फार आवश्यक आहे. ज्या गोवर्धन पर्वताची आपण देव म्हणून पूजा करत आहोत तो निश्चितच आपल्याला वाचवील ही खात्री कृष्णाने सर्व गोकुळवासियांना दिली. कृष्ण म्हणे गोपासी. कृष्ण म्हणे गोपासी. भीती सारी त्यजुनी एक भारे. रक्षण करण्या उचलू. रक्षण करण्या उचलू. गोवर्धन हा मिळोनिया
सारे. कृष्णासह सर्व गोकुळवासी गोवर्धनाजवळ आले. आपल्या हाताच्या करांगुलीने कृष्णाने गोवर्धन उचलला आणि त्याचा भार पेलून धरला. सर्व गोपांना हातातल्या काठ्यांचा आधार द्यायला सांगितलं. गरज होती का? तर नाही बरं. कार्य करण्यास श्री समर्थच आहेत, पण सर्वांचा हातभार हा सार्वजनिक कार्याला लागावाच लागतो. पर्वताखाली सर्वांनी आश्रय घेतला. 7 दिवस 7 रात्री मुसळधार अशी वृष्टी करूनही ब्रजवासींनी माघार घेतली नाही. त्यांना साक्षात विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा पूर्ण भरवसा आहे हे इंद्राला कळून चुकलं. अहंकार त्यागून इंद्र शरणाला. या दिवसाची आठवण म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अन्नकूट किंवा गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात आजही ब्रजभूमीमध्ये केली जाते. देव आणि भक्त यांच्यामधील श्रद्धा, भक्ती आणि त्यातून मिळणारं दृढ संरक्षण हे सांगणारी ही सुंदर कथा प्रत्येक मानवाला निसर्गाच्या शक्तीचा आदर करायला शिकवते. श्रीकृष्णाने ब्रजवासींचं प्रबोधन केलं. त्यांना अंधश्रद्धेकडून खऱ्या श्रद्धेकडे वळवलं. तेच कार्य करताना संतांनीही आम्हाला हेच सांगितलंय. वेशावर जाऊ नका, खरा संत ओळखा. श्रद्धा ठेवायची तर ती योग्य ठिकाणी ठेवा, संत वचनांवरती ठेवा. म्हणूनच पूर्वपद्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव रोकडा सज्जनी. देव रोकडा सज्जनी. अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी आरती गोडसे यांनी केलेलं कीर्तन आत्ताच आपण ऐकलत. त्यांना तबला साथ केली होती अमेय भिडे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती अशोक गोडसे यांनी. निर्मिती सहाय्य होतं पूर्णिमा साठे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.